35 वर्षांच्या महिलेवर अत्याचार केलेल्या प्रकरणात नाशिकच्या कथित कॅप्टन खरातला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याची चौकशी चालू आहे. पण राजकारण्यांशी त्याचे असलेले लागेबंधे पाहता पोलिसांना मिळालेले एका पेनड्राईव्हमध्ये असलेले ते 58 व्हिडिओ महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ वाजवणार अशा चर्चा सध्या होताना दिसतायत. दुसरीकडे कॅप्टनच्या कारनाम्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्या महिलेवरती अत्याचार करताना दिसतोय. या सगळ्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असताना महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकरांचे कॅप्टन खरात सोबतचे फोटोज व्हायरल झाल्यानं त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरलेला आहे. त्यातच अजित पवार गटाच्याच रुपाली ठोंबरेंनी रुपाली चाकणकर या फरार आहेत असा दावा केलाय. या सगळ्यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी चाकणकरांवरती आरोपांच्या फैरी झाडाला सुरुवात केली आहे. कॅप्टन खरातसोबत चाकणकरांचे आर्थिक संबंध होते. चाकणकर स्वतः तंत्रविद्या करायच्या, त्यातूनच त्यांनी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिका कापली होती असा सुद्धा आरोप अंधारेंनी केलाय. तसंच पुढच्या 2 दिवसात आणखी एका नावाचा सुद्धा खुलासा करणार असल्याचं अंधारेंनी म्हटलंय. पण नेमकी सुषमा अंधारेंचे चाकणकरांवरचे आरोप काय आहेत? अंधारेंनी कोणकोणते फोटो दाखवले? रुपाली चाकणकर खरंच फरार आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं. तर नाशिकमध्ये श्री शिवनिका संस्थांचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा आपल्या ज्योतिषी विद्येमुळे राजकारणी आणि सेलिब्रिटी यांच्यामध्ये चांगलाच फेमस होता. पण या कॅप्टन विरोधात 17 मार्चला एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर 18 मार्चला पोलिसांनी त्याला उचलला आणि त्यानंतर त्याचे एक कारनामे समोर यायला सुरुवात झाली. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामध्ये तो आपल्या केबिनमध्येच एका महिलेवरती तंत्रविद्येचं कारण सांगून अत्याचार करताना दिसला. बरं, हा बाबा काही साधासुद्धा नाहीये, कारण त्याचे लागेबंधे अनेक मोठ्या राजकारण्यांची आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर यांच्यासोबतच रुपाली चाकणकर यांनी त्याची भेट घेतलेले फोटोज हे समोर आलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणानं राज्यभरात खळबळ माजलेली आहे. चाकणकरांचे फोटोज व्हायरल झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्टनच्या वैयक्तिक आयुष्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगत पोलिसांच्या कारवाईला पाठिंबा दिला. पण त्यानंतर चाकणकरांचे बरेचसे फोटोज खरातसोबत व्हायरल झाले. त्यानंतर सुद्धा चाकणकर काही माध्यमांसमोर आलेच नाहीत. सोशल मीडियावर सुद्धा त्यांची शेवटची स्पष्टीकरणाचीच पोस्ट दिसली. त्यानंतर काहीच नाही. मग या सगळ्यामध्ये सुषमा अंधारेंनी मात्र चाकणकरांवरती अनेक गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर अजित पवार गटाच्याच रुपाली ठोंबरेंनी चाकणकर या फरार आहेत आणि त्यांना या सगळ्या प्रकरणात सहआरोपी करा अशी मागणी केली आहे. बरं, या सगळ्यामध्ये अजित पवारांचे आमदार दत्तात्रय भरणेंनी मात्र चाकणकरांचा यामध्ये दोष नाही असं म्हटलंय. तर प्रफुल्ल पटेल यांनी मात्र खरात प्रकरणात ज्यांची नावं समोर येणार त्यांच्यावरती कारवाई होणार असं स्पष्ट केलेलं आहे. पण या सगळ्या प्रकरणात चर्चा आहे ती सुषमा अंधारेंनी चाकणकरांवर केलेल्या गंभीर आरोपांची. सुषमा अंधारेंनी असं म्हटले की कॅप्टन खरातची कुंडली पुढे आणणाऱ्या खबरदार पुढारीचे खैरनार यांना नोटीस पाठवून त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न चाकणकरांनी केलेला. तसंच सोशल मीडियावर मी माझ्या नवऱ्याची पूजा करत नाही तर माझे यजमानच माझी पूजा करतात, मी किती सुधारणावादी आहे असं सांगणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या कॅप्टन खरातच्या पायाशी लोळण घेतात. दुसरीकडे अंधारेंनी असंही म्हटले की अशोक खरातांचे वडील वारले तेव्हा चाकणकर पुढे होत्या, मुलीच्या त्यांच्या लग्नाला सुद्धा चाकणकर पुढे होत्या, तसंच त्यांची भाचीही चाकणकरांकडेच राहते आणि अशोक खरातची चाकणकरांचे आर्थिक संबंध सुद्धा आहेत. यानंतर सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेत चाकणकरांचे काही फोटोज दाखवले, ज्यामध्ये पहिला फोटो होता तो रुपाली चाकणकर या खरातच्या पाया पडतायत तो फोटो दाखवल्यानंतर सुषमा अंधारेंनी दुसरा फोटो दाखवला. त्यात चाकणकरांनी कॅप्टन खरात याचा हात पकडून फोटो काढलेला दिसतो. या संदर्भात बोलताना अंधारे असं म्हणाल्या की फक्त ट्रस्टवर असलेली व्यक्ती असे फोटो काढू शकतात का? यानंतर सुषमा अंधारेंनी मात्र रुपाली चाकणकरांवर अत्यंत गंभीर असा आरोप केलाय. त्या म्हणाल्या की त्यांना एका पीडितेने सांगितलंय की चाकणकर स्वतः तंत्रविद्या करत होत्या. यामध्ये त्यांनी उल्लेख केला तो अनामिका कापण्याचा. याबद्दल माहिती देताना अंधारे असं म्हणाल्या की तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाच्या मध्ये असून ऊर्जा वहनाचं ते मुख्य केंद्र आहे. त्या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा ही शरीरात प्रवाहित किंवा शोषित केली जाऊ शकते. हे बोट यश आणि शुक्र यांच्याशी जोडलेलं आहे. त्यामुळे मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करणं किंवा यशप्राप्ती करणं यासाठी याचा उपयोग केला जातो आणि हे सगळं सोमवती अमावस्येला केलं जातं
असं अंधारेंनी सांगितलं. बरं, यात रुपाली चाकणकरांचा काय संबंध? तर सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेत एक फोटो दाखवला, जो त्यांना खरातशी संबंधित एका पीडितेने पाठवला होता. त्यात 12 सप्टेंबर 2024चा उल्लेख आहे. त्यात रुपाली चाकणकरांच्या हाताच्या अनामिकेला बँडेज असल्याचं अंधारेंनी दाखवलं. तसंच 9 सप्टेंबरचा सुद्धा एक फोटो दाखवत त्यामध्ये सुद्धा चाकणकरांच्या बोटाला बँडेज आहे असं अंधारे म्हणाल्या. बरं, हे फोटोज दाखवल्यावर अंधारे असं म्हणाल्या की या सगळ्याचं सप्टेंबर कनेक्शन शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या होती. त्यामुळे ज्या बाईला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवले त्या बाई सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिका कापतात आणि तंत्रविद्या करतात असं पीडित महिलेने आपल्याला सांगितलंय, असं अंधारेंनी स्पष्ट केलंय. ही जखम किती मोठी होती हे सांगण्यासाठी अंधारेंनी आणखी काही फोटोज दाखवले. त्यांनी 20 डिसेंबरचा एक फोटो दाखवला, त्यानंतर 28 डिसेंबरचा सुद्धा एक फोटो दाखवला, ज्यात जखम हळूहळू छोटी झाल्याचे दिसते. सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत रुपाली चाकणकरांच्या हाताला जखम होती असं फोटोंद्वारे अंधारेंनी स्पष्ट केले. अजून एका व्यक्तीच्या हाताला सुद्धा जखम होती असं अंधारे म्हणालेले असून त्याचे फोटो आल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाचा सुद्धा आपण खुलासा करणार आहोत असं अंधारेंनी सांगितले. त्यामुळे त्या चाकणकरांनंतर पुढचा नंबर कोणाचा याची जोरदार चर्चा होतीये. आता या सगळ्या प्रकरणात रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करा, चाकणकरांची समोरासमोर चौकशी झाली पाहिजे, चाकणकरांची नार्कोटेक्स झाली पाहिजे, कारण अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे आणि हे सगळं करण्याअगोदर त्यांना पदावरून काढलं पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. तसंच रुपाली चाकणकर फरार होण्याअगोदर त्यांनी राजकीय दबाव वापरू शकतात. त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत अनेकांवरती दबाव आणलाय. काही पीडितांनी त्यांना सांगितलंय की चाकणकर आम्हाला रात्री 2-2 वाजता धमकी देत होत्या. चाकणकर आणि कॅप्टन खरात यांचं कोणत्या वेळी काय बोलणं झालं हे समोर येणं गरजेचं आहे. सीडीआर काढला पाहिजे. खरातने काही लोकांची मदत मागितली का हे समोर येणं गरजेचं आहे असं देखील सुषमा अंधारेंनी म्हटलंय. आता या सगळ्या प्रकरणात कॅप्टन खरातची एसआयटी चौकशी सुरू झालीय. त्याच्या घराची झडती सुद्धा घेतलेली असून मालमत्तेची कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत. तसंच खरातचे अत्याचाराचे 100पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची माहिती माध्यमांमधून समोर येतेय. त्यामुळे हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे हे स्पष्ट होताना दिसतंय. आता या सगळ्यामध्ये ते रुपाली चाकणकरांचे फोटोज व्हायरल होणं, त्यांच्या फरार असण्याचे आरोप होणं आणि त्यांच्या तंत्रविद्येबद्दल अंधारे यांनी गंभीररित्या काही गोष्टी समोर आणणार, त्यामुळे चाकणकरांचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुपाली चाकणकरांबाबत काय निर्णय घेतात, चाकणकर माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी ही योग्य आहे का? त्यांच्यावरती खरंच कारवाई व्हायला हवी का? याबद्दलची तुमची मतं आणि